नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, तुम्हाला जर सौर कृषी पंप घ्यायचा असेल तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. तो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्यासाठी अटी काय आहेत, पात्रता काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. फक्त मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्या शेतामध्ये विहीर आहे पण तरीसुद्धा नोंद केली नसेल, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ई पीक पाहणी करताना कायम पडमध्ये विहिरीची नोंद करायचं आहे. त्यावरती सुद्धा तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर शेतकरी बंधूंना हा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा, की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. लाभार्थी सुविधावरती या आणि या ठिकाणी अर्ज करा हा ऑप्शन दिसतो, या पर्यायावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पहिलाच या ठिकाणी तुम्हाला हा चार्ट दिसतोय. आता या ठिकाणी जर का तुम्ही कृषी पंपासाठी या ठिकाणी विजेसाठी पैसे भरले असतील, म्हणजे डीपी घेण्यासाठी जर पैसे भरले असतील, तर त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ती सर्व माहिती द्यायची, म्हणजे तुम्हाला पेमेंट हे कमी करावं लागेल. ज्यांनी डीपी घेण्यासाठी किंवा कोटेशनसाठी पैसे भरले नसतील त्यांनी या ठिकाणी काहीही टाकण्याची गरज नाही. तर आपण पैसे भरले नाही म्हणून मी काहीच टाकत नाही. आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. ॲटोमॅटिकली समोर योजनेचं नाव दाखवलेलं आहे. शेतकऱ्याचा जिल्हा निवडा, तालुका निवडायचा आहे, गावचे नाव निवडायचे आहेत. मुख्य सर्वेक्षण क्रमांक किंवा मुख्य गट क्रमांक दिसतो, या ठिकाणी शेतकऱ्याचा गट नंबर टाका. नंतर परत उपगट नंबर दिसतोय, परत तोच गट नंबर जो वरती टाकलाय तोच गट नंबर या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. शेतीचा प्रकार निवडायचा, या ठिकाणी सेल्फ आहे की शेअर आहे, तर आपली सेल्फ स्वतःची असेल तर सेल्फ निवडायचं आहे. जमीन मालकाचे नाव, या ठिकाणी शेतकऱ्याचं सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. गट नंबरमध्ये शेतकऱ्याचं नाव शोधायचं आणि ते नाव टाकायचं आहे. जमीन एकूण क्षेत्रफळ ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेलं आहे. खाली शेतकऱ्याचं नाव टाकायचं, म्हणजेच अर्जदाराचं नाव टाका, अर्जदाराच्या वडिलांचं नाव आणि अर्जदाराचं आडनाव तिन्ही बॉक्समध्ये नाव टाका. लिंग निवडा, मेल फिमेल काय जे असेल ते निवडायचे. जात वर्गवारी SC आहे की ST आहे की OBC आहे की जनरल आहे, कोणती कास्ट आहे ती कास्ट निवडायची. भ्रमणध्वनी क्रमांक, या ठिकाणी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल ID काहीही टाकण्याची गरज नाही. अर्जदाराचा रहिवासी पत्ता, घर क्रमांक टाका, रस्ता किंवा खूण टाका, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गावचे नाव टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे. नंतर भ्रमणध्वनी क्रमांकामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली काहीही टाकण्याची, पॅन कार्ड वगैरे टाकण्याची गरज नाही. जेथे स्टार दिसतंय लाल तीच माहिती भरायची. जलस्रोत काय, विहीर आहे की बोरवेल आहे की का फार्म पॉन्ड आहे, तर या ठिकाणी आपलं विहीर आहे म्हणून मी वेल ऑप्शन निवडतो. तुमचा जो असेल तो निवडायचा. सिंचन प्रकार, तर या ठिकाणी मायक्रो आहे की ओपन आहे की पाईप आहे, तर आपल्या या ठिकाणी पाईप सिंचन आहे म्हणून मी पाईप ऑप्शन निवडतो. पाण्याची गुणवत्ता निवडण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट दिसतंय समोर, या ठिकाणी क्लिक करायचं. हार्ड आहे की सॉफ्ट आहे, तर आपल्या या ठिकाणी सॉफ्ट निवडा. नंतर जलस्रोत खोली, म्हणजे तुमची विहीर किती फूट आहे किंवा तुमचा बोरवेल किती फूट खोल आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. समजा तुमचा विहीर 65 फूट खोल आहे तर 65 निवडा. पावसाळी हंगामामध्ये या ठिकाणी पाण्याची पातळी किती, समजा 10 फूट, उन्हाळी हंगामामध्ये 40 फूट. नंतर विद्यमान शेततलाव आहे का, तर या ठिकाणी नाहीवरती तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे तुमच्याकडे शेततलाव नाही आहे. नंतर कूपनलिका रुंदी, या ठिकाणी काहीही टाकण्याची तुम्हाला गरज नाही. खाली दिसतं बघा कृषी तपशील दिसतंय खाली, कृषी तपशीलवरती यायचं आहे. मागील वर्षी पीक खरीप समजा तुम्ही निवडू शकता. पिकांची संख्या मग 2 टाका किंवा 3 टाकू शकता, तुमच्या मनाप्रमाणे टाका. नंतर पिकाचं शेवटच्या वर्षाचं या ठिकाणी समजा रब्बी निवडू शकता. परत मग समोर पिकेची संख्या किती होती, 2 असेल किंवा 3 असेल, काय जे तुम्ही निवडू शकता. विद्यमान पंप तपशील, विद्यमान म्हणजे सध्या पंप आहे का तुमच्याकडे, असेल तर यस, नसेल तर नो, तर या ठिकाणी जवळपास सर्वांनी नो करायचं आहे. आवश्यक पंप तपशील, तुम्हाला कोणता पंप घ्यायचा आहे, तर DC पंप घ्यायचा आहे. आवश्यक पंप उपप्रकार, तर या ठिकाणी सरफेस घ्यायचा की सबमिरेबल घ्यायचा, तर या ठिकाणी मी सरफेस निवडतो. आवश्यक पंप श्रेणी, या ठिकाणी सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता वॉटर ऑप्शन दिसतोय, तो निवडायचा आहे. HP मध्ये आवश्यक पंप क्षमता, तर HP मध्ये ते आवश्यक पंप क्षमता ही ॲटोमॅटिकली येते.
तुमच्या शेतजमिनीनुसार येते. कमीत कमी अर्धा एकर शेती असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी 5चा पंप मिळतो म्हणून मी 5 HP सिलेक्ट करतो. आवश्यक पाणी उपसा लिटरमध्ये. प्रत्येक मिनिटाला किती लिटर पाणी उपसतं समजा तुम्ही 500 किंवा 300 टाकू शकता. बँक तपशील द्या. शेतकऱ्याचं बँक खाते नंबर, शेतकऱ्याचं खातेदाराचं नाव, IFSC कोड आणि सर्च ऑप्शन दिसते तपशील शोधा त्यावरती क्लिक करा. सर्व बँकेची माहिती या ठिकाणी येईल आणि बँकेत किंवा शाखा कोणत्या शहरात आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल. मी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो बघा. व्यवस्थित सर्व बँकेची डिटेल्स या ठिकाणी शेतकऱ्याची टाकायची. यामध्ये चूक होऊ द्यायची नाही. तुमचे पैसे रिफंड येण्यास यावरती मदत मिळेल. खाली यायचं आहे 4 पर्याय दिसते. या पर्यायावरती तुम्हाला टिक करायचं आहे. तिन्ही चारीसुद्धा कन्सर्टला टिक करून घ्यायचं आहे. आता करायचे डॉक्युमेंट्स अपलोड. 7/12 आणि 8 एकत्र अपलोड करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड, नंतर पासबुक, नंतर तुमचा फोटो सर्व PDF मध्ये अपलोड करायचे. अपलोडवरती क्लिक करा. खाली बघू शकता अशा पद्धतीने एक एक अपलोड होईल. कास्ट सर्टिफिकेट अनुसूचित जाती जमाती असेल तर कास्ट अपलोड करा. जर सामायिक क्षेत्र असेल तर NOC म्हणजे 100च्या स्टॅम्पवर किंवा 500च्या स्टॅम्पवर तुम्हाला ते अपलोड करावं लागेल. मी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करून घेतो. आपली स्वतःची जमीन आहे म्हणून मी काही या ठिकाणी टाकत नाही. अर्ज सादर करावरती क्लिक करा. या ठिकाणी ओके येतं. या ओकेवरती क्लिक करा. परत ओकेवरती क्लिक करा. परत ओकेवरती या ठिकाणी क्लिक करा. तुमचा अर्ज आता एक स्टेप कंप्लीट झाला आहे. आता भरायचं आहे आपल्याला पेमेंट. रक्कम भरणा करावरती क्लिक करायचं आहे. शेतकऱ्याचं या ठिकाणी कोणत्या तारखेला फॉर्म भरायचा आहे ते दाखवले जाईल. खाली पंप दाखवले जाईल आणि खाली पैसे दाखवले जाईल. खाली यायचं आहे. या ठिकाणी एक कन्सल्ट दिसत आहे. देयकाची रक्कम भरणा ऑनलाईन करण्यासाठी मी वरील अटी सहमत आहे. अशा प्रकारे दिसतं. यावरती टिक करायचं आणि भरणा करा ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचं आहे. आता तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कार्ड, UPI कशानेही पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी UPI ऑप्शन निवडतो आणि समोर UPI QR हा ऑप्शन निवडून SBI ePay निवडतो. सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होईल. या ठिकाणी UPI QR आहे की UPI ID तरी UPI QR. नंतर पे नाववरती क्लिक करा. समोर तुमच्या QR येईल. हा QR तुम्हाला स्कॅन करायचा आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला रक्कम दिसेल. ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी पे करायची. तर मी या ठिकाणी रक्कम पे करून घेतो. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा भरणं झालेला आहे. पेमेंटसुद्धा झालेलं आहे. याची प्रिंट शेतकऱ्यांजवळ ठेवायची आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.